श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तर प्रेक्षकांनो, ही मालिका अल्पदिन काळातच लोकांच्या मनात एक जागा निर्माण केली आहे आणि मालिकेत रोज रोज काही ना काही ट्विस्ट येतच आहेत. त्याचमुळे प्रेक्षकांच्या मनात ही मालिका पाहण्यासाठी एक उत्सुकता निर्माण झाली आहे. तर त्यातच आता युगेंदरला आनंदीपेक्षाही दोन मोठी मुली आहेत हे सत्य जेव्हा आनंदी समोर येतं, त्यानंतर या दोघांचं नातं पुढे काय वळण घेणार हे सुद्धा खूप मोठा ट्विस्ट ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी युगेंद्रच्या मनात न कळतपणे एक जागा निर्माण केली आहे. त्यामुळे आता शिल्पाला कळून चुकलेलं आहे की युगेंदर एक ना एक दिवस नक्कीच आनंदीला बायकोच हक्क देणार. त्यामुळे ती आत्ता मुद्दामूनच समिताचे दागिने आनंदीने चोरी केली आहे. या गोष्टीचा भयानक कांगावा करत त्या चोरीचा आळ आनंदीवर घालत युगेंद्रच्या मनातून तिला कायमचं उतरवून या घरातून तिला हकलून देण्याचा शिल्पाचा प्लॅन असतो. परंतु ऐन वेळेला आता सगळ्यांच्या विरोधात जाऊन युगेंदर आनंदी निर्दोष असल्याचं सांगून एक CCTV व्हिडिओ दाखवणार आहे. हा सगळा काही बनाव मुद्दामून रचण्यात आला आहे. या गोष्टीचा पाठपुरावा करताच या सगळ्या कारस्थानाचा सूत्रधार शिल्पाच आहे. जाणून बुजून आनंदीवर हे सगळं काही खोटे आरोप करत आहे. हे आता युगेंद्र समोर उघड झाल्यानंतर आता स्वतः युगेंदर मान सन्मानाने समिताचे सगळे दागिने आनंदीच्या हातात देत समितानंतरच्या सगळ्यावर तुझाच हक्क आहे असं सांगत आता स्वतःहून दिला बायकोचा हक्क देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, मालिकेत एकामागून एक अनेक ट्विस्ट आणि टर्न येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ही मालिका कमी वेळातच लोकांच्या मनात अधिराजी गाजवत आहे. तर आता समिताच्या श्राद्धा दिवशी आता आनंदीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भयानक सत्य समोर येणार आहे. ते म्हणजे युगेंद्र आणि समिताचे आनंदीपेक्षाही दोन मोठे मुली आहेत. आनंदीला समजतं तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली असते. त्यातच विद्याधर आणि शिल्पा आहेतच. आगीत तेल ओतून आनंदीला युगेंद्रच्या आयुष्यातून कसं बाजूला करता येईल या गोष्टीचं त्यांना फक्त संधी हवी असते. त्यामुळेच ती आता खचलेल्या आनंदीच्या मनावर मीठ चोळून तिला फक्त या सगळ्या गोष्टीचा मनस्ताप देत असतात. तर समिताच्या श्राद्धा दिवशी समिताचे सगळे दागिने पॉलिश करण्याचं माई म्हणत असतात. शिल्पा म्हणत असते की माई, हे दागिने फक्त आपल्या समिताचे आहेत, त्यामुळे याला कुणाचाही हात लागता कामा नाहीये. तर युगेंदर आता त्याच्या कपाटात असलेले सगळे दागिने बाहेर काढून ठेवलेला असतो. तेव्हा आता इथे शिल्पाने जाणून बुजून त्यातला एक महत्वाचा डायमंड नेकलेस असतो ना, तो लपवून ठेवलेला असतो. तर आता शिल्पा सगळे दागिने पाहते तर त्यातला महत्वाचा नकलेस गायब असल्याचं सांगून ती खूपच कांगावा करत असते आणि मुद्दामूनच म्हणत असते की ती मुलगी गेली होती ना युगेंद्रच्या रूम मध्ये, तिला सारखं पुढे पुढे करायची तसं सवयच आहे. तिने तर चोरलं नसेल ना. एवढ्यात कसं काय गायब होऊ शकतं? मगाशी युगेंद्रने सगळी लिस्ट माझ्या हातात दिली आहे दागिन्याच्या. नक्कीच त्या मुलीचंच काम आहे. त्यामुळे ती आता फरफटत आनंदीला आडगळीच्या रूममध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर सुनीताला बोलावून घेते. तर शिल्पा डायरेक्ट काहीच विचारपूस न करता आनंदीवर आरोप करत म्हणते, बोल, कुठे आहे नेकलेस? तूच चोरलंस ना? कारण तुमच्यासारख्या भिकारी लोकांना हा नेकलेस काय असतो हे माहिती सुद्धा नसेल आणि त्यामुळे तुला या नेकलेसमधून तुझे सगळे हौस, पैसा, दागिने सगळं काही मौज करायचं आहे नसेल ना? तेव्हा आनंदी गिडगिडत असते, माफी मागत असते. तिच्या डोळ्यातील अश्रू येत असतात. ती पूर्णपणे शिल्पाच्या या आरोपाने हादरून गेली असते. परंतु शिल्पाच्या काळजाला पाजर न फुटता ती आनंदीला म्हणत असते, नाही, तुझ्याशिवाय ही दागिना गायब होऊ शकत नाही. त्यानंतर सुनीताला म्हणते, सुनीता, तू या मुलीच्या कपड्याची जे काही सामान आहे ना, त्या सगळ्याची झडती घे. त्यामध्ये नक्कीच ठेवलं असेल. सुनीताला मात्र आनंदीची दया येत असते. परंतु शिल्पाच्या पुढे तिचं काहीच चालत नाही. त्यामुळे न्यायालयाचं नाही, ती सुद्धा आता सगळं काही चेक करून पाहत असते. परंतु कुठेच काही मिळत नाही. तेव्हा आता शिल्पा सगळे हद्द पार करत सुनीताला म्हणते की आता एक एक सगळे कपडे उतरून तिला चक्क कर. शिल्पाच्या या निर्णयाने सुनीता, आनंदी दोघेही खूपच घाबरलेले असतात. आनंदी तर शर्मेने पाणी झालेलं असतं. शिल्पा म्हणते, मला सुद्धा हे सगळं करताना लाज वाटते, परंतु तुमच्यासारख्या चोरांना हीच भाषा समजते. आता बघ मी तुझ्यासोबत काय करते असं म्हणून ती दरवाजा लावून घेते. तेव्हा आनंदी शिल्पाचे पाय धरून विनवणी करत असते, शिल्पाताई, खरंच विश्वास ठेवा, मी चोरी नाही केली. परंतु शिल्पाला कसलीच दया येत नाही. ती म्हणत असते की मला या सगळ्या गोष्टीचा खूप अनुभव आहे. चोरी केलेली व्यक्ती असे डोळे मारत असतात. मी खरंच साहेब मालकांच्या रूममध्ये दागिने मी तुम्हाला आणून दिले आहेत. मग सगळे दागिनेमधले तो मौल्यवान दागिना कसा गायब झाला असं शिल्पा आता विचारते. हे सगळं काही थांबवण्यासाठी हात जोडून भीक मागत असते आनंदी.
परंतु शिल्पा ऐकण्यातली नसते. ती सुनीताला सांगून सगळं काही आनंदीची झडती घ्यायला सांगते. तेव्हा सुनीता हे करण्यासाठी नकार देत असते, परंतु शिल्पा तिला मोठ्या आवाजात म्हणते, तू करणार आहेस की नाही, मी करू हे. तर खरंच प्रेक्षकांनो, निरागस साधी भोळी आनंदीची इथे शिल्पाने जी काही अवस्था केली आहे ना, ते सगळं बघून खरंच खूप म्हणजे खूपच दुःख होतं. तर आनंदीची साडी सगळे एक एक कपडे काही अंगावरचं उतरवून तिला चेक करत असतात. आता इथे जो नेकलेस असतो ते मात्र तिथे सापडत नाहीये. परंतु शिल्पा निर्दयी मनाने इथून निघून जाते. आनंदी मात्र रडतच तिथे बसलेली असते. तेव्हा शिल्पा तिला वॉर्निंग देत म्हणते की हे बघ आनंदी, यावेळेस फक्त बंद रूम मध्ये तुझी ही अवस्था केली आहे. पुढच्या वेळेस जर तू असं काही करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यासमोर मी तुझे कपडे काढून तुझी अशी हालत करेन. तर प्रेक्षकांनो, ही लालची कपटी शिल्पा आहे ना, आता युगेंद्र जवळ आली असते. तर आता शिल्पा युगेंद्र जवळ येते. तेव्हा युगेंद्र म्हणतो, ताई तू काही सांगण्या अगोदर मी तुला हे विचारतो, परंतु हे दागिने त्या मुलीजवळ गेले कसे? चावी तर तुझ्याजवळ असतो ना, मग ती स्वतःच्या हाताने कपाट उघडून चोरी तर नाही करणार. तुला चांगलंच माहिती आहे समिताचे सगळे वस्तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेत. तिची एक जरी वस्तू इथून तिथून गेले तर माझी काय अवस्था होते, मला अजिबात सहन होत नाहीये. शिल्पा म्हणते की युगेंदर हे आपल्या घरात हरवलं नाहीये, तर कुणीतरी मुद्दामून चोरी केला आहे. मला तर त्या मुलीवरच संशय आहे. ती कधी असले दागिने घातली नसतील ना, म्हणून हे सगळं केलं असेल. युगेंद्र मात्र आनंदीवर चोरीचा आरोप केलेला अजिबात सहन होत नाहीये. तो तिला गप्प बसायला सांगतो. युगेंद्र तिला म्हणतो, यापुढे मी काहीच ऐकून घेणार नाहीये. त्या दागिन्याची जबाबदारी तुझी होती, त्यामुळे हरवलेलं असेल तर शोधून आण, असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्यानंतर शिल्पा मनाशीच म्हणत असते, जेव्हापासून आनंदी या घरात आली आहे ना, तेव्हापासून युगेंद्रचं वागणं बोलणं सगळं बदललेलं आहे. तिच्यामुळेच झोप ताण भूक माझं सगळं काही हरवलं आहे. त्यानंतर शिल्पा त्या ड्रायव्हरला घेऊन डायरेक्ट आनंदीच्या माहेरी आबांच्या घरी येते. तर आता रात्री सगळे झोपलेले असतात. मोठमोठ्याने शिल्पा दरवाजा ठोठावत उठवत असते. तेव्हा घाबरून सगळे बाहेर येतात. तर शिल्पाला पाहून त्यांना धक्का बसतो. तर आबा विचारतात, शिल्पा मॅडम तुम्ही एवढ्या रात्री इथे? तेव्हा शिल्पा सांगते की ए म्हाताऱ्या, तुझ्या नातीने माझ्या समिताचे दागिने चोरले आहेत आणि मला संशय आहे की तिने इथे आणून ठेवला असेल. त्यानंतर आता इकडे आबांच्या घरची सुद्धा झडती घेतली जाते. आबा समजावत असतात, शिल्पाताई तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. माझी आनंदी नाही चोरी करू शकत, तिने चोरी केली आहे म्हणून. शिल्पा म्हणत असते की तिने चोरी केली आहे म्हणून तर मी एवढ्या रात्री इथे आली आहे ना, मला काय येड्या कुत्र्याने चावलं आहे का? शिल्पा ओरडतच म्हणते. तर आता आबांच्या घरातला एका वस्तूंच्या प्रत्येकाची झडती घेतली जाते. सामान सगळं अस्तव्यस्त टाकलेलं असतं. इकडे आरती आबा खूपच घाबरलेले असतात. तर आता शिल्पाने जाणून बुजून बेडच्या खाली हा नेकलेस जाऊन लपून ठेवलेला असतो. आणि त्यानंतर सुनीताला ते बेड उचलून पाहायला सांगितल्यानंतर तिथे तो नेकलेस सापडल्यानंतर इथे खूप कामगावात शिल्पा करत असते. तर आता सगळेजण निंबाळकरांच्या घरी आलेले असतात. सगळं काही आमने सामने असतात. तेव्हा शिल्पा आनंदीला खूप काही सुनावत असते. तेव्हा शिल्पा म्हणत असते की बोल, आता हा नेकलेस तुझ्या घरी मिळालेला आहे. तेव्हा युगेंदर आनंदीला विचारतो, ए मुली, हा नेकलेस तुझ्या घरी मिळालेला आहे का? तू खरंच नेऊन दिला आहेस का? तू ठेवला आहेस का तिथे? त्यावर आनंदी मान हलवत नकार देत असते. त्यावर खोटू बोलू नकोस, तुला चांगलंच माहिती आहे खोटा बोलणाऱ्या व्यक्तीविषयी मला खूप तिरस्कार आहे, असं आता युगेंदर म्हणत असतो. युगेंदर पुढे म्हणतो, तुला हे सुद्धा चांगलंच माहिती आहे चुकी करणाऱ्या व्यक्तीला मी शिक्षा सुनावतो, त्यामुळे तुला एक संधी देतो, जे काही सांगायचंय सांग. तेव्हा आबा म्हणतात, मालिक साहेब एक विनंती आहे. मालिक साहेब एक विनंती आहे, मी गेले 31 वर्ष तुमच्या फॅक्टरीमध्ये काम करतो. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून लाखो करोड रुपयांची वस्तू माझ्या घरी कामासाठी द्यायचे, त्यातून 1 रुपया सुद्धा इकडून तिकडं मी करू दिलं नाही. मग माझा जसा स्वभाव आहे तेच माझे संस्कार आनंदीवर आहेत. माझी आनंदी कधीच अशी चोरी नाही करू शकणार. त्यानंतर आता युगेंदर सुनीताला विचारतो, सुनीता, आबांच्या घरी तुला हे नेकलेस कुठे मिळालं? तेव्हा सुनीता सांगते की खिडकीच्या जवळ जमिनीवर पडलं होतं, बेडच्या खाली. त्यानंतर आता कपाटातला एक पेपर युगेंदर आबांच्या हातात देत म्हणतो की आनंदीचे आबा, आजपर्यंत तुम्ही लाखो करोड किमतीच्या साड्या विणल्या आहेत आणि यापुढेही तुम्हाला आमच्या कंपनीत कामे करायची आहेत.
त्यामुळे आजपासून तुम्हाला तुमच्या पेमेंटमध्ये 15% वाढ केला आहे. योगेंद्रच्या या निर्णयाने शिल्पाच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. आनंदी आबा यांना मात्र खूप आनंद होतो. तेव्हा आता योगेंद्र म्हणत असतो की शिल्पाताई, तू सगळा प्लॅन योग्य पद्धतीने केला होता, परंतु एक चूक झाली. कुठे माहिती आहे का? आपल्या लॉकरला एक सिक्रेट कॅमेरा आहे. त्या कॅमेऱ्यात आपल्या लॉकरला कुणी हात लावलं तरी सुद्धा कॅप्चर होतं. आणि आनंदीला चोर ठेवण्यासाठी तू मात्र तुझी पाती घसरली. सगळं स्पष्टपणे दिसतं की त्या लॉकरमधून तूच नेकलेस काढून लपवलास. आनंदीला त्यानंतर तिथला दागिना नाही लावलं. त्यानंतर आनंदीला तू तिथला दागिना आणायला लावलं. हे सगळं आणि तू कशासाठी करायला सांगितलं? तुला चांगलंच माहिती आहे माझा स्वभाव. तेव्हा मात्र शिल्पाच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. तिची बोलतीच बंद झाली असते, कारण सगळं काही तिचं कारस्थान, तिचं पितळ आता युगेंद्र समोर सगळ्यासमोर उघड केलेलं आहे. त्यानंतर युगेंद्र म्हणतो की आनंदी गरीब घरातली आहे, परंतु तिचा स्वाभिमान हा तुझ्यापेक्षाही खूप मोठा आहे. आणि आनंदी तर नाही चोरी करू शकत. ती कधीच असं नाही करणार. तिच्यावर माझा विश्वास आहे. युगेंद्र म्हणत असतो, ताई, तुझ्या न कळतपणे का होईना, परंतु आनंदीच्या घरच्यांना तू अपमान केला आहे. त्यांच्या मनाला ठेस पोचवली आहेस. तुला चांगलंच माहिती आहे मी शब्दाचा किती पक्का आहे. कोणावरही अन्याय करत नाही. त्यामुळे तुला आनंदीची आणि आनंदीच्या घरच्यांची माफी मागावं लागेल. त्यावर शिल्पा म्हणते की युगेंद्र, तू तुझ्या मोठ्या बहिणीला या लायकी नसणाऱ्या माणसाची माफी मागायला लावणार आहेस का? त्यावर युगेंद्र म्हणतो की ताई, लायकीची भाषा करू नकोस, कारण आनंदी आत्ता माझी बायको आहे. आणि शिल्पा म्हणते, युगेंद्र, तूच मला आत्ता नेकलेस शोधायला सांगितलं होतं. न कळतपणे घडलेल्या चूक एखादी व्यक्ती माफ करू शकते, परंतु जाणून बुजून एखाद्यावर चिखलफेक करत असेल तर मी ते बघून सहन करणार नाही, असं युगेंद्र म्हणत असतो. युगेंद्र पुढे म्हणतो, हे बघ ताई, आत्तापर्यंत तू आनंदीला त्रास देण्यासाठी खूप काही केलं आहेस, परंतु यापुढे जर जाणून बुजून तू जर आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल तर मी तुझा भाऊ म्हणून नाही तर या घरचा मालक म्हणून, आनंदीचा नवरा म्हणून तुझ्याशी बोलावं लागेल. शिल्पाला या सगळ्या गोष्टीचा प्रचंड राग येतो, परंतु युगेंद्र आता शिल्पाला तिची लायकी दाखवलेली आहे प्रेक्षकांनो. तर अशा पद्धतीने आता आनंदीवर आलेल्या संकटाला आता युगेंद्र 2चे 4 हात करत या सगळ्यांना दाखवून देणार आहे की आनंदीचा नवरा आणि आनंदी आणि युगेंद्र यांचं नातं हे स्वर्गातल्या गाठी आहेत.